आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे, लक्ष्य दर आणि साध्य दर कशाचा, जीडीपी ग्रोथ रेट. त्या पंचवार्षिक योजनेमध्ये सरकारने काय ठरवलं होतं, मला एवढा जीडीपी वाढवायचा, हे माझं टार्गेट. ऍक्च्युली पंचवार्षिक योजना झाल्यानंतर काय कळलं, एवढा वाढला किंवा नाही वाढला ते म्हणजे साध्य दर. लक्ष्य दर म्हणजे मी टार्गेट ठेवलाय, साध्य म्हणजे अचीव्ह झालाय. बरं, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती ठेवला होता, 2.1. अचीव्ह किती झाला, म्हणजे यशस्वी झाली का, झाली ना. जेवढं टार्गेट ठेवलं त्यापेक्षा काय झालं, जास्त झालं. ह्याला दोन कारण आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे परिस्थिती अनुकूल, मान्सून अनुकूल वगैरे, त्या उत्पन्न वाढलं. दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे टार्गेट छोट ठेवलं होतं, ते ऑटोमॅटिक अचीव्ह होणार. म्हणजे तुम्ही जर असं म्हणलात नाही सर ह्या कंबाईनला मला की किमान 40 मार्क मी घ्यायचेच, घेणार की तू 40, कटअप लागायला 60 ला आणि तू 40 घ्यायला लागला, काय संबंध. तसं ते टार्गेट कमी ठेवल्यावर तर मग होणारच ते. इकडं दुसरी पंचवार्षिक योजना हे ठेवलं होतं, अचीव्ह किती झालं. तिसरी मध्ये किती ठेवलं होतं, 5.6. अचीव्ह किती झालं. आता कळालं का असं. म्हणजे तुम्ही जर नीट बॅकग्राऊंड क्लिअर केलं तर ऑप्शन मध्ये निवडू शकता का की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ऍक्च्युअली टार्गेट जेवढं ठेवलं होतं त्याच्यापेक्षा खूप काय झालं, कमी अचीव्ह झालं. पाठ करायची गरज आहे आता. इथं तसंच पुढे जात गेलं आपण. आता या इकडं ह्याच्यात 7व्या मध्ये किती होतं, साध्य किती झालं. आता 8व्या मध्ये 5.6 आणि किती अचीव्ह झालं. तुम्ही जर बघितलात तर इथून पुढं तुम्ही आता 6%, 6.6 हे सोडला आपोआप तर 7 पर्यंत 8 पर्यंत गेला जवळपास. म्हणजे हे कशामुळे झालं सगळं, आफ्टर एलपीजी रिफॉर्म. म्हणून तुम्हाला ग्रोथ रेट इकडे एवढे आहेत का, हा आकडा बघा ना 5च्या आसपास आहे, 5च्या आतच आहे. पण इकडे गेला तर तुम्ही 6च्या प्लस गेलेला, 8-9 पर्यंत टच झालेला आहे. हे सगळं ग्रोथ रेट. आता ह्याच्यात परत अजून काय बायफर्केट करून दिलं तुम्हाला की किती लक्ष्य दर आणि साध्य दरामध्ये हे असलेला, तेच प्रोसेसिंग असलेले सगळं इथं.